नमस्कार. या आंबट तिखट लोणच्याच्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटेल असं लिंबू आणि मिरचीचं घरातलेच मसाले वापरून मी लोणचं केलंय. तुमच्यापैकी बरेच जण आपापल्या पद्धतीने लोणचं बनवत असाल. एकदा याही पद्धतीने करून पहा. 7 मध्यम आकाराचे पातळ सालीचे लिंबू, त्यातला एक रस काढून पिळण्यासाठी बाजूला काढून ठेवा. अशा प्रकाराने लिंबू पिळून घातल्याने लोणच्याला छान स्वाद येतो. सोबत घ्या 10 ते 15 ताज्या हिरव्या मिरच्या. लिंबू कोमट पाण्यात 5 मिनिटे ठेवा. पाणी अगदी कोमटच हवं, गरम नको. 5 मिनिटांनी काढून कोरड्या कापडाने पुसून त्याच्या फोडी करून घ्या. बिया काढून टाका. मिरच्या ओल्या कापडाने पुसून एकात 2 किंवा 3 तुकडे करून घ्या. पॅनमध्ये अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप घालून छान भाजून घ्या. इथे तुम्ही असल्यास मेथी पाव चमचा ॲड करू शकता. मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. खूप बारीक नाही करायचं. मसाला थोडा भरडच ठेवा. कढईत अंदाजे 3 ते 4 चमचे तेल टाकून थोडे गरम झाले की गॅस बंद करा. त्यात हिंगपूड अर्धा चमचा, हळद 1 चमचा आणि मोहरीची डाळ पाव वाटी घाला. छान परतून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. एका भांड्यात लिंबाच्या फोडी आणि मिरची एकत्र करून घ्या. त्यात एका लिंबूचा रस पिळा. बारीक केलेला मसाला, 2 चमचे मीठ आणि 2 चमचे साखर घाला. हळद आणि हिंगाची फोडणी थंड झाली असेल तर ती घाला. छान मिक्स करून घ्या. मस्त घमघमाट सुटला असेल. त्यावर झाकण ठेवून द्या. 4-5 तासानंतर झाकण काढून पहा. मीठ, साखर विरघळून सगळं छान एकजीव झालेलं असेल. आता पूर्ण कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. अधूनमधून लोणचे चमच्याने खालीवर करत राहा. 10-15 दिवसानंतर छान मुरले की खायला घ्या. मस्त लागते. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. धन्यवाद.